याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या चिरंजीवांचं नाव येतं आहे. शेवटी तो पोलीस तपासाचा विषय आहे. याच्यामध्ये जे कोणी असेल, खरंच जर का त्यांचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप असेल, काही त्याच्यामध्ये सहभाग असेल, तर निश्चितपणानं पोलिसांनी कुणी जरी असलं तरी कायदा सर्वांना समान आहे. आता हे अतिशय दुर्दैवी अशी घटना त्या विशाल घुले नावाच्या तरुणाबरोबर घडलेली माहिती तशी येते समोर. जो की तरुण दोघा-तिघांमध्ये काय वाद चालू होता आणि ते भांडणं सोडवण्यासाठी गेलेला तो तरुण, त्याचा अशा पद्धतीनं अंत होणे हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांचं जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जी काही चौकशी आहे, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर ही निश्चितपणानं कारवाई झाली पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे. आता याच्यामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या चिरंजीवांचं नाव येतं आहे. शेवटी तो पोलीस तपासाचा विषय आहे. याच्यामध्ये जे कोणी असेल, खरंच जर का त्यांचा त्याच्यामध्ये काही हस्तक्षेप असेल, काही त्याच्यामध्ये सहभाग असेल, तर निश्चितपणानं पोलिसांनी कुणी जरी असलं तरी कायदा सर्वांना समान आहे. आणि अशा पद्धतीनं एका तरुण मुलाची अशा पद्धतीनं एक निर्घुणपणे हत्या होणं हे दुर्दैवीच आहे. नक्कीच याच्यामध्ये जे कोण दोषी असतील, ज्यांनी कुणी याच्यामध्ये ज्यांचा कुणाचा सहभाग असेल, त्यांच्यावर त्या ठिकाणी पोलीस योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी शासन करतील. मी काय म्हणलं की कायदा हा शेवटी सर्वांना सारखा त्या ठिकाणी असतो. आणि बीड जिल्ह्यामध्ये तर कायदा आणि सुव्यवस्थेचे त्या ठिकाणी वाभाडे निघत आहेत, हे आपण पाहतोय. त्याच्यामुळं पोलिसांनी योग्य पद्धतीनं सर्व गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. आणि जे कोण दोषी असेल, जर खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सहभाग हा खासदार पुत्रांचा असेल, तर पोलीस त्या पद्धतीनं कारवाई करतील. मला वाटतं गुन्हा त्याच्यामध्ये दाखल झालेला आहे. त्याची सगळ्या गोष्टीची चौकशी होणार आहे आणि योग्य पद्धतीनं ती चौकशी होईल असं मला वाटतं. बघा, आता एकदम अशा पद्धतीनं हत्या झाल्यानंतर सर्व तो तरुण होता आणि त्याच्यामागं संपूर्ण त्याचं कुटुंब आहे. त्याची पत्नी असेल, त्याचे काय मुलं बाळं असतील, ते आज उघड्यावर पडलेत. अशा वेळेस त्यांचा रोष जो काही आहे, की त्यांना असं वाटतच असतं कुणाच्याही ह्याला कुटुंबाला, की आपल्या घरच्या एखाद्या व्यक्ती अशा पद्धतीनं जाणं, त्याच्यामध्ये जे कोण दोषी असतील, गुन्हेगार असतील, त्याच्यावर कठोरात कठोर ही कारवाई झाली पाहिजे. त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही अपेक्षा असतील. त्या पद्धतीनं त्यांचं तो आक्रोश आहे. नक्कीच आता ह्याच्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. मला वाटतं काल परवाच्या दिवशी या संदर्भात सभागृहामध्ये हा विषय आलेला होता. आता याच्यामध्ये काल रात्री मला वाटतं उशिरा गुन्हे दाखल झालेत आणि त्याच्यामध्ये पोलीस योग्य पद्धतीनं, मी म्हणलं की कारवाई करल. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनीसाहेब त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून आहेत. त्याही या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. त्यांनीही बीड पोलिसांना योग्य पद्धतीनं कारवाई करण्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टीची शहानिशा करून, चौकशी करून त्या ठिकाणी तशा सूचना, आदेश त्यांनी बीड पोलिसांना दिलेले आहेत. योग्य पद्धतीनं बीड पोलीस कारवाई करतील.